हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। आता आम्ही आलो जैतापुरातून। तर आता इथे आमच्या मी तसं म्हणाले होते व्हिडिओमध्ये की आता दत्त जन्म आहे 5:45 वाजता। तर आता आम्ही दत्त मंदिरामध्ये जाणार आहोत। आमच्या इथेच खाली बाजूला दत्त मंदिर आहे, तिथेही दत्त उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। तिथे आम्ही आता जाणार आहोत। लवकरच जाऊया आता आपण खाली। ते जेवण आता रात्री महाप्रसादाची तयारी असते, महाप्रसाद असतो आणि सर्वजण म्हणजे गावातून लोक, आजूबाजूची लोक, खूप सारी लोक तिथे जमा असतात। आणि आता दत्त जन्म आहे तर आपण लवकर जाऊया, वाजलेत 5:45। चला आपण जाऊया। फुगे पण आहे। पाचव्या दिवशी तुम्ही शिकणार विद्या आणि तुमचं मरण कुठे या गोष्टी गेलेल्या आहेत। आणि या बाळाला अंघोळ घालत असताना त्या ठिकाणी आलेले आहेत। अनुसूयेने बाळाला मांडीवर घेतलं आणि त्याला अंघोळ घालायला सुरुवात केली। नाणी नाणी निर्मला ते मुलाच्या कानामध्ये कुंकर घालायची कथा करता की बाळ स्वतःचं पाणी काढू शकत नाही, म्हणून कुंकर घालून ते पाणी बाहेर काढायचे। आणि कुंकर घालून ते पाणी बाहेर काढलं आणि मग भरभरी वस्त्राने त्याला पुसलं, त्याला काजळ घातलं आणि गावाला काळी चिकटवली। काळी लावायची लक्षात ठेवा, सगळं भगवमय झालं तर भगवीचीच नाही लावायची, भगवायचं लावायचं। काळी लावायची काही कारण कसं आहे, तो किरण जे वाईट किरण असतात ते तो शोषून घेत नाही, म्हणून काळी पीठ लावायची, काळी पीठ लावायची। कारण असं आहे, तो वाईट आणि चांगले कोणत्याही आकर्षून घेत नाही, म्हणून काळी टोपी घालायची। काळ्या टोपीला खूप महत्त्व आहे, लक्षात ठेवा। गोविंद आता प्रॅक्टिस केलीच पाहिजे, हे प्रशिक्षण आहे, लक्षात गोविंद घ्या कुणी गोपाळ गोविंद घ्या कुणी गोपाळ आणि अनुसूयेने कानामध्ये नाव सांगितलं, सांगा नाव बाळाचं, दत्तात्रय। काय नाव ठेवलं? दत्तात्रय। दत्तात्रय म्हणजे देवाने दिलेला, देवाने दिलेला।
दत्तजन्म झाल्यानंतर नमस्कार करण्यासाठी खूप मोठी लाईन होती. दरवाजाच्या बाहेरपर्यंत लाईन उभी होती. तुम्ही व्हिडिओमध्ये बघालच पुढे. बघा बागपर्यंत लाईन आहे फुल अशी. चिनू दीदीला दे थोडासा. हा ये बाहेर. चिनू दीदी ये बाहेर बघा. नमस्कार करायला किती गर्दी आहे बघ, बाहेरपर्यंत आली आहे. सध्याची तयारी सुरू आहे. तिकडच्या बाजूला लाईन बसली आहे, ते दाखवते. खाण्याला सुरुवात केली आहे. महाप्रसाद इकडे. हा छोटं बाळ आहे.